निकिता काय करते एडा? काय नाही बसले. हा कोण आहे? मित्र आहे. घरी निघून जायचं ना? जाईन ना, तर बस नाही लागेल. किती वाजता बस आहे? लागेल ना. लवकर घरी जाय, हा. जास्त वेळ थांबू नको. वाचलो आज, नाही तर आज ना आता खरावून घरी नाव सांगून लागतो. त्याचा भरोसाच नाही, पक्का बेकार आहे. हा कोण आहे? भाऊ कोण बाबापेक्षा बेकार आहे हा. 100% आता घरी नाव सांगेलच आहे, याचा भरोसाच नाही. तिला काय घेतो आपण? घेतो म्हणजे अरे काय आगाव आहे तर आता घरी नाव सांगेल म्हणजे सांगेलच. काय काय नाही करत ते. ऐक ना, म्हणजे परवाला सुट्टी आहे, एखाद्या जागी हिंडाय जाऊ ना. नाही नको, आता त्याने पाहिलाय तू माझाच हिंडल. घरी तर घरी दिल सांगून. नाही काही ना. नको अरे माझ्या असं बिहात आहे का? तू काय करत? चल जातो आता, माझी बस लागेल. थांब ना थोडा वेळ. जायला लागेल, नाही तर आज त्याने पाहिलाय आधीच. लवकरच घरी जायला लागेल, लवकर जायला लागेल. पुढच्या बसनी जावा ना. नको, त्या दिवशी थांबलो होतो तेवढ्यात ते तुम्ही तसाच केलास. त्या दिवशी किती घरी टाइम होता. चालेल. हा ये. राहायची मला काही फोन करत आणि महाद्याचा काय खरा नाही. काय करतो काय नाही, करतो लावतो सुना. जाऊन पाहायला पाहिजे, पण आता घरी आहे का नाही काय. शिवलोक सजन आवरून राहिलंय, हा काय करतो का मारतो दांडी बिंडी. माझ्या दाजी, काय रे मधु दाजी, या. अरे तू तर उद्या आवरेल पण आहे. अरे आम्ही आवरून समजा राहिलो, तू काय तू का इकडे या, या बसा. तू का धडीच मारतोस. या. मालक फोन करतोय आणि तू काय. अरे समजा आम्ही आवरून राहिलो, तू तर काय करतो काय नाही रे. अरे ते मालक फोनही करत आहे ना. आता फोन करत आहे, पण नेमका चंदू शेटनी इकडे सांगितलाय. अरे आता अरे पण ती विचार घेऊन राहिलायस ना तू. ते उचल देणार आहे ना, ते मला देणार आहे ना, मी ते परत फिरवून देईन. अरे कामाचं बोलू दे, तू घेतलायस तू कसा काय तू विचार परत. पण आता जर आधी उद्या जर चंदू शेट जर आला निवडून, हा. तर मग तेवढाच पुढची कामा होतील ना रे दाजी. अरे पण निवडणुकीच्या याच्यावर नाही ना तुम्ही पैसे घेतलेस. हा ते आहे बुवा, पण आता आपण कामाच्या बोलून घेतले पैसे ना. पण आता शेवटी 5 वर्षातून एकदा येते ना रे, आता त्याच्या मागे तर हिंडायला लागेल. पण इलेक्शन समजेच काय करतय त्याचा माझ्यावरच सगळ्यात भरोसा. त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलंय, तू जर इथून जर गेलास तर मग बा पाहजोस. अरे पण मग ते पाहजोस नाही, तू सांगतोस, पण तिथं आपण उचल घेतले तो मालक माझ्या गळे आलाय. ते आहे रे, पण मधुदाजी कसा करा, आता शेवटी त्यांनी सांगितलंय. अरे आपण 4 दिवसात येऊ ना. हा पण इलेक्शनला तर येऊ ना. कामाला का आपल्याला सारखा वर्षानुवर्ष जायला लागत, पण आता ह्या चंदू शेठचा माहित आहे ना तुला. आहे ना माहित, पण मालक काही आहे ना. तो चंदू शेठ फक्त 5 वर्षासाठी नाही ऐकलास. हा, आणि आपलं हे कायमच मालकांना फोन केला का पैसे आपल्या खात्यावर. एवढा वेळ ना ते आता चंदू शेठच्या मागे हिंडायला लागेल. अरे आता आहेत का तुमच्या खाली पैसे? आता नाही बुवा. आपले जेनी त्यांनी मान ठेवला आपल्याला, आपण सांगलं तर लगेच चंदू पैसे शेठनी दिले ना. नाही ना, पण पैसे आपण लगेच मागले तर लगेच आपल्याला पैसे दिले ना. ते आहे बुवा. हा, पण आता कसा चंदू शेठचाही ऐकायला लागेल ना. चंदू शेठचा आहे, आपण 4 दिवसांनी येणारच आहो ना. तेव्हा ते का आम्हाला का त्यांनी तर मला सांगितलंय, मिनिटभर महाद्या तू कोडत जाशी नको बुवा. अरे मिनिटभर ना, इथं आम्हाला दाताडोर पाडायची पाळी. मालकांचा तर पाहाय ना.
आपल्याला काय जदवा सांगला तेव्हा आपण पैसे ते आणि ते आहे बा. 20,000 रुपये तुझ्या पोऱ्याला देऊन टाकले मोबाईल घ्यायला आणि उजान तू आम्हाला डावलून उजान तुम्ही पैसे आणलेस म्हणजे ते तर आमचे गळलंच मग ह्या करशी नाही ते आलं का तसं मी देऊन टाकत ना. नाही ना पण आज आहेत का तुझ्याजवळ तुम्ही पेता खाता तरी मी तुमच्या तिथे नेऊन तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही आता पलटून पडत आहात. हा असं नाही चालेल अरे आपल्याला त्यांचाही मान ठेवावा लागेल आता- यांचाही मान ठेवावा लागेल. आपल्या अडी अडचणी आहेत ना रे. आहेत ना अडी अडचणी पण त्यांचा मान तर आपल्याला ठेवावाच लागेल आपल्याला जदवा आड पडते ना. नाही मदताची नाही जमणार. नाही पाय वाटलं असतं ना ते 20 काढलंय ना ते मी देतो आणि त्याच्यावर तुम्हाला काही चहा पाण्याला लागते ते देतो. अरे चहा पाणी काय करतो तिकडे चहा पाणी आमचा निघल. आता सांगितलंय ना चंदू शेटनी तर त्याच्यामुळे मला काय त्याला सोडून नाही जाता येणार नाही दाजी. मध्ये दाजी तुम्ही लई हे करून नाही नाही दाजी नाही. अरे ते टाइम तुझ्या चंदू शेटकडे गेलता तुझ्या पोऱ्याला मोबाईल घ्यायला लागत होता तर पैसे तिथूनच आणले ना आपण. ते आहे बुवा पण हा? एवढी वेळ नको दाजी. हे पाय नाही आपण 4 दिवस तरी जाऊन येऊ रे. दाजी तुझे हात जोडतो एवढी वेळ तू सांभाळून घे. माझ्या दाजी तू ना एवढी वेळ माझ्या दाजी मग नाहीच मग. नाही दाजी नाही अरे जमणार. गरज राहत येता मला घोषित येता मी पैसे तुम्हाला काढून देतो मला का दातावरच पडत आहे रे. माझ्या दाजी असं नाही चालत मग माझ्या दाजी नाही जमत. नाही जमणार दाजी. अरे काय नाही जमत. अरे ह्या करूनच टाकलास ना आता कोण तुझ्या याच्यावर. आता पाहतास एखाद काय दाजी बसा ना चहा बी. हा काय चहा नंबी हा आता तुझ्या जागेवर कोण आवरत आणि काय करत त्या मालका जाम आता ह्या करून टाकते. पाहतास एवढा वेळ हा. दाजी. करत राहते तापर्यंत हे करत हा नाही. पाहतास ना एवढा वेळ हा, पाहतास. माझ्या दाजी हा. भाऊ हम्म. तुला मी माहिती काढायला लावली ती झाला का ते काम? झालाय ना तर काय म्हणजे असं आहे का ते कॉलेजला फिरत आहे हा पण पोरग्यात काय दिसत नाही जास्त. नाही का काही नाही आणि त्या दिवशी म्हणजे 2 वेळेस मला रस्त्याला येता जाता एक पोऱ्यासोबत दिसले ते पोरांसोबतच होते आणि नंतर मग एक ठिकाणी म्हणजे स्टँडवर बसेल होते त्या. हा तर मी विचारलं तर ती मला सांगा का पेपरचा बॉ डिस्कस म्हणजे पेपर चालू आहे तर त्याचा बॉ डिस्कशन चालू आहे. मी जरा माझा पेपरच होता मी जरा घाईतच होतो मग त्याच्यामुळे एवढं जास्त काही लक्ष नाही दिलं. बरोबर म्हणजे माहिती काढली तू. पण मग थोडासा लक्ष ठेवावं असं ते जास्त काय पोरांसोबतच राहत. हो लक्ष तर ठेवावंच लागेल. भाऊ त्या पोऱ्याला ओळखतो का तू? ओळखतो हा म्हणजे आहे ओळखीचा पण मग एवढा नाही बा. जर याच्यात जर त्यांनी आवडतं नाही घेतलं फरक नाही पडला तर त्याला काहीतरी दमदाटी द्यावी लागल. यायला काय करावं बुवा? पोरगीला एवढं साला शिकवून तरी फरक पडत नाही काय केलं पाहिजे आता? काहीतरी त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे. काय कोण आता हिंडायला आलो इकून तिकून तुम्ही काय कामा विमा आवरले का कावा नाही आता उचेली काढून ठेवली आहे हा. त्या कोण फेडेल? ते मग मजू जेवायला बसत 2 मिनिटं चावळायला लागेल आता जमणार चालायला लागेल या मजू जेवाय सांग 2-1 दिवसात कामावर आवरायला लागेल तर मग काय करायचं? नाही. कामावर जायच लागेल ना. कामावर गेल्याशिवाय आपला कसा काय भागेल आहे का नाही? जायच लागेल ना. पण महादेवने विचार काढून ठेवले आणि कामावर तर नाही करून पडलाय हा. माझ्या काय रे माझे असतो आहे का नाही? आता काय रे ते इलेक्शनचा पिरियड आलाय त्याला काय फक्त बाटलीशी मतलब का नाही? मतलब मग त्यांना कोणी देणार आहे काय जठ भेटली तठ घ्या जा भागवून. मोठा माणूस घालपांडी आहे तो. हा ना. अरे पण त्यांनी पैसे काढून ठेवलंय पण मग ते जाय तर लागेलच काय करायचं? नाही मग जायच लागेल ना. तो लागला माझी ताब्यात तुम्ही नका काळजी करू मी तो वडून ताडून काही करून आणीन. हा तुम्ही तयारी ठेवा फक्त. अरे पण त्यांनी पैसे काढून ठेवलंय आता करायचा काय? आणि ते तर काम करायचं लागेल तठे. त्याच्या वाट्याचा काम आपले बुकांडे येईल आता. मग हा? काम करावंच लागेल. पैसे घेऊन बसलाय तू. मग तयारी ठेवा मध्ये जेव्हा काय सांगतो मग जाऊ ना आता. हा आणि मग मी गेलो दाजे
आता ध्यान ठेवतो. शाळेत मग गेले कशा मला सांगून हा काल घेऊन गेलो मग आता हो थंडी आता पक्की पडते व मग काय ह्या गारठा चावत आहे जो का लोकांची वाकाट वगैरे त्याचा असा सांगतात ते येत नाही टोकरीत हुसत किती फुकला पडत आणि किती नाही. बाबा गाड्यावर येऊन आम्हाला भांड या पोरगी तिकडे जातय काय करत काय नाही असा येऊन जो पडलाय तो घरी राहतेस ते जरा त्याला काय समजावून काय घेऊन करत तिकडे त्या कॉलेजला जातंय का काय करत असा येऊन जो पडलाय ते निकिताचा आहे. बाबाच सांग. बाबा येऊन आम्हाला गाड्यावर सांग. निकिता ए निकिता इकडे येत. बाबाच सांग. दादा असल्या बुवा ती कॉलेजला जाते तर तिकडच हिंडते आणि कॉलेजला जातेस तर ते पोऱ्यांच्याच मागा हिंडतेस. गाड्या निघून येतात तू काय करतेस पेठमध्ये अभ्यासही नाही करत काय नाही. तो मोबाईल घेऊन दिलाय तर काय मोबाईल घेऊन हिंडतेस. घरी निघून याचा त्या देते टाकून. शिक्षित शिक ना तर घर राही. आता काय ती राहते आता आमचं ब्लॉक एकच त्या काय राहत पोषण दुसऱ्या ब्लॉक मध्ये राहते. पोऱ्यांच्या मागा राहतेस नाही हो, मग त्या विचारतो पेपर कसा गेला काय गेला. आणि मोबाईल घेऊन दिलाय तर तू का सारखी मोबाईलच पाहतेस नाही का कॉलेजला जातेस का मोबाईल पाहतेस आणि सारखी बापोऱ्यातच राहतेस. नाही हो, त्या दिवशी त्या आजय भावने पाहिला आम्हाला मग बसलो तर त्याला विचारा पेपर कसं जातात काय नाही. मग त्या बाबा सारखा भांडत आहे आपले बा घराण्याची काय आई बुवा असा होऊन हे राहिला ऐकतही नाही. तुम्हीच सांगायचा माझात ऐकतही पण नाही. मग ह्या असा बा होऊन राहिला ते काही नको भलता सलता तुम्ही ठेवलंय आती लाड करून तिचं पण ते मग आता ऐकत नाही. शाळा शिकायला पाठवलाय तो काहाचा लाड तिला बरं, समजत त्या नाही काय? मोठी झाली. काय व निकिता शिकायचा वय आहे तुझा तर शिकून घ्यायचा. बाबासला काही गोष्टी कानावर आल्या असतील म्हणून त्या सारखा येऊन सांगत आहे. जरा शाळा शिकायला लावले तर शिकूनच घे. आपल्या पद्धतीने कॉलेजला जायचा बस लागली का निघून यायचा. कोणाचे दृष्टी असा वाईट गोष्टी दिसला नाही पाहिजे. निकिता तुला आम्ही लहानपणापासून तुला सारखा वाढवलाय. कुठं आमची आबरू जाईल असं वागच नको. चांगली शिक चांगली मोठी होय आणि नाव कमाव.